ज्यावेळेस माहेराला जाते ना तर त्यावेळेस बाप सारख्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो, मला बापासारख्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो. काय लागत आई बापाला सांभाळायला? काही नाही लागत महाराज, काही लागत नाही. अहो ती आई स्वतःच्या लेकराला एवढा जीव लावते, एवढा जीव लावते. 9 महिने 9 दिवस स्वतःच्या गर्भामध्ये वागवते महाराज. कधीतरी स्वतःच्या 9 महिने नाही 9 मिनिटं फक्त आपल्या पोटाला नुसतं गण किंवा दगड बांधून मला कसं वाटतंय. ती आई माऊली 9 महिने 9 दिवस स्वतःच्या मुलाला गर्भामध्ये साठवते, त्याचं ओझं वागवते महाराज. फार उपकार आहे त्या आई वडिलांचे आपल्यावरती. ते उपकार विसरून चालणार नाहीत महाराज, उपकार विसरून चालणार नाहीत महाराज. दुसरे उपकार कोणाचे आहेत आपल्यावरती? संतांचे उपकार आहेत आपल्यावरती, संतांचे उपकार आहेत. आता आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. एक वाक्य फार गोड म्हणायचे, म्हणायचे दादा हो तुमचं महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. कारण जेवढे संत ह्या महाराष्ट्रामध्ये झाले तेवढे या जगामध्ये कुठेच झाले नाहीत. पण दुसरं वाक्य ते फार गोड बोलायचे बरं का. पण संत त्या महाराष्ट्राला संत असताना नाही तर संत गेल्यावरती कळाले मला, संत गेल्यावरती कळाले. काय दिलंय ना समाजाने माझ्या संतांना. अरे असताना कधी अंगावरती वस्त्र दिले नाही, पण आता आळंदीला बघितलं आपण, दर्शनाला गेलो. अरे असताना कधी हे दिलं नाही, कपडे दिले नाही घालायला, पण आता 1.5 चांदीच्या वजनाचा फेटा आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिवून दिलं नाही का, तर इंद्रायणी वाटेल. पण आता समाधीला पंचामृताच्या अंघोळे महाराज. काय दिलंय महाराष्ट्राने माझ्या संतांना, काय दिलंय या समाजाने माझ्या संतांना. अरे जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबारायांचे किती हाल होते महाराज.